बालमित्रांनो, कसे आहात? यापूर्वीचे माझे 2 व्हिडिओ तुम्ही पाहिले आहे? नक्कीच पाहिले असतील. तर आज मी अक्षर गटाचा तिसरा व्हिडिओ घेऊन आलो आहे. अक्षर गट क्रमांक 3. यामध्ये बघा कोणकोणते अक्षर आहेत? न, स, प, त, वू आणि वूचा बघा हे चिन्ह आहे, स्वर चिन्ह आहे. त्याला पहिला उकारही म्हणतात. याला लहान उकारही म्हणतात, म्हणजे लहान उचा उकारही म्हणतात, पहिला उकारही म्हणतात. त्यानंतर आहे ऊ, याला मोठा ऊ सुद्धा म्हणतात. आणि त्याचा स्वरचिन्ह बघा बाजूला दिलेला आहे. याला दुसरा उकारही म्हणतात. बघा, लहान ऊचा पहिला उकार, मोठ्या ऊचा दुसरा उकार. आणि हे सर्व आपल्याला इथे अधिक सखोलपणे अभ्यासायचे आहेत. आता याच्यापूर्वी आपण अक्षरगट पाहिलेत आहे. आता कोणकोणते अक्षरगट पाहिले याची उजळणी करूया. बघा इथे क, म, ल, अ, आ आणि आचं स्वरचिन्ह याला कानाई म्हणतात. बघा मग पाहिलं ब, घ, र, ई, ईचं स्वरचिन्ह पहिली ई वेलांटी, मोठी ई दुसरी वेलांटी. आता पाहूया आजच्या याच्यामध्ये न, स, प, त, ऊ पहिला उकार आणि दुसरा उकार. तर अशा प्रकारे आपल्याला तिसरा अक्षरगट पाहायचे आहे. आणि जोपर्यंत आपला पहिला अक्षरगट होत नाही तोपर्यंत मित्रांनो दुसरा अक्षरगट वाचन करू नका. प्रत्येक अक्षरगटावर तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. जोपर्यंत पहिला अक्षरगट पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरा अक्षरगट घेऊ नका. आणि बालमित्रांनो, या अक्षरगटामध्ये कसं आहे की पहिल्या दिवशी क घ्या, मग नंतर क झाल्यानंतर म घ्या, ल घ्या, अ घ्या, आ घ्या आणि मग त्याचा चिन्हाचा सराव करा. म्हणजे असं जर टप्प्याटप्प्याने तुम्ही घेतलं तर तुम्हाला लवकर समजेल. आता आपण तिसरा अक्षरगटातले जे अक्षर आहेत ते बघूया. बघा येतं पहिलं जे अक्षर आहे ते स आहे. आपल्याला मनातल्या मनात म्हणायचं आहे स. मी थोडा वेळ देतो तुम्हाला, म्हणा स. आणि या सचं कसं लेखन करते हे महत्त्वाचं आहे, ते बघूया. बघा त्यांनी काय केलं आहे, डावीकडे टोन असणारा त्यांनी असा अर्धगोल केलेला आहे. बघा, आणि मग काय केलं आहे, एक त्याला जोडून 2 नंबरवर आडवी रेषा काढली आहे. मग त्यांनी मधामधून अशी थोडीशी रेषा काढली आहे, पण ती रेषा कसं बघा सरळ नाही आहे, थोडीशी त्यांनी काय केली बघा, त्याला का नाही अशी काय केलं त्यांनी, थोडीशी अशी मधामधून त्यांनी खालतं गोलाकार अशी झुकवलेलं आहे त्यांनी. मग नंतर बघा काय केलं आहे, 3 नंबर झाला. चौथ्या नंबर पण त्यांनी एक सरळ रेषा ओढली आहे त्याला चिपकून आणि वर अशी आडवी रेषा दिली आहे. अक्षरावर टोप्या मारतो ना तशा प्रकारे आडवी रेषा दिली आहे. असं परिपूर्ण हे अक्षर इथे स तयार झाला आहे. आता बघा, आता स कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने लेखन, आता बघा हे तुम्हाला कसं सोपं जाईल, इथे तुम्हाला खूपच लवकर समजेल. बघा इथे 2 रगी वहीमध्ये काय केलं त्यांनी, डावीकडे तोंड असणारा अर्धगोल तयार केला. मग त्याला काय केलं आहे, रेषा अशी तिरपी चिपकवली. मग तिथून 3 नंबरवर त्यांनी मधामधून अशी एक रेषा काढली, पण ती अशी सरळ नाही आहे, थोडीशी अशी त्यांनी झुकवली आहे बघा मधामधून. आणि मग त्याला उभी रेषा काढली त्याला जोडून, आणि मग डोक्यावर आडवी रेषा काढली. अशा प्रकारे बालमित्रांनो हा स पूर्ण तयार झालेला आहे. हा स कसा तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप घोटायचा आहे पेन्सिलनं, आणि परिपूर्ण स जोपर्यंत होत नाही तुम्हाला तसा इथे सराव करायचा आहे, घोटायचा आहे. आणि पूर्ण सचा सराव झाल्यानंतर तुम्हाला 2 रेघेमध्ये याची प्रॅक्टिस करायची आहे. आता हे पुस्तकामध्ये दिलेलेच आहे, त्या पुस्तकामध्ये पाहून तुम्ही गोठू शकता. आता स पासून कोणकोणते शब्द तयार होतात ते आपण चित्ररूपात बघणार आहेत. बघा, स पासून सतरंजी, बघा म्हणा स, सतरंजी. आता समोरचा शब्द पाहूया. बघा, सफरचंद, स, सफरचंद. म्हणजे मागून म्हणायचं आहे तुम्हाला. स, सदाफुली, स, सदाफुली. आता हे झालं स अक्षर. आता समोर जे येणार आहे
ते अक्षर बघूया. समोरचं अक्षर आहे प. म्हणा प. बरोबर या पला पाच जशी लिहितो ना त्या प्रकारे तो प दिसतो आणि त्याच्यावर डोक्यावर अशी एक रेष आहे. आता बघा हे प कशा प्रकारे लेखन करायचं, याची स्ट्रोक कोणती आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला लिहायला कसं खूप सोपं जाईल. बघा त्यांनी काय केलं आहे, उजवीकडे तोंड असलेला अर्धगोल काढला आहे. पूर्ण हा अर्धगोलही नाही आहे, उजवीकडे तोंड असणारा काढला त्यांनी असा, डावीकडून सुरुवात करून उजवीकडे नेला. मग उभी रेषा काढली आहे, त्याला चिपकून काढली बरं, नाही तर तुम्ही कसं करता लक्ष देत नाही आणि अक्षराचा एकदमच बट्ट्या बोळ करून टाकता. उभी रेषा काढायची आहे, उभी रेषा काढली. मग डोक्यावर त्यांनी कशी आडवी रेषा दिलेली आहे, डोक्यावर आडवी रेषा दिलेली आहे आणि अशा प्रकारे परिपूर्ण प झालेला आहे. बघा स्ट्रोक बघा, पहिला स्ट्रोक कसा आहे, उजवीकडे तोंड करणारा, मग उभी रेषा, मग आडवी रेषा. आता बघा याच्यावर आता हे समोरची स्क्रीन आली आहे, त्यावरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल. बघा वरच्या रेषेला चिपकून उजवीकडे तोंड असणारा त्यांनी असा अर्धगोल काढला. ह्या पूर्ण अर्धगोल नाही, या थोडासा अर्धगोलासारखा आहे. मग त्याला एक रेषा चिपकवलेली आहे आणि मग डोक्यावर आडवी रेषा दिली आहे. अशा प्रकारे आपल्याला लेखन करायचं आहे. बघा आता बघा प पासून तयार होणारा शब्द बघा, पतंग. प पासून तयार होणारा शब्द आहे पतंग. आपल्याला म्हणायचं आहे पतंग, पतंग. समोरचा शब्द बघूया, परात. परात. तुमच्या घरी अशा प्रकारचा कोपर असते त्याला परात म्हणतात. परात म्हणायचं आहे माझ्या मागून तुम्हाला. समोरचा शब्द बघूया, पपई. पपई म्हणा पपई. अशा प्रकारे आपण 3 शब्द पाहिले आहे. 3च नाही आहे, पुष्कळसे शब्द तयार होतात. बघा आता आपण स पाहिला आणि प पाहिला, त्यापासून तयार होणारे शब्द बघा. माझ्या मागून म्हणायचं आहे साखर, साल, साबण, सायकल. 5 प पासून तयार होणारे शब्द आता, 5, पवन, पाऊल, पान. पुन्हा उच्चारू आपण, साखर, साल, साबण, सायकल, 5, पवन, पाऊल, पान. आता अशा प्रकारे बघा एवढे शब्द नाही स पासून तयार होणारे. स पासून तयार होणारे खूप शब्द आहे आपल्याला शोधायचे आहे. प पासून तयार होणारे खूप शब्द आहे आपल्याला शोधायचे आणि आपल्या वहीमध्ये लिहिणार आहे. आता समोरचं अक्षर बघूया आपण, न. आपल्याला काय करायचं आहे, नला लक्षात घ्यायचं आहे, बघायचं आहे. न म्हणा न. जोपर्यंत स्क्रीनवर दिसते तोपर्यंत म्हणत राहायचं याला न, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल न. आता हे न कसं लिहायचं हे इथे आपण बघणार आहे. काय केलं त्यांनी बघा, आडवी रेषा काढली, त्याला एक गोल चिपकवला, नंतर एक उभी रेषा काढली, वरून आडवी रेषा काढली. ही आडवी रेषा नेहमीच असते वर डोक्यावर. अशा प्रकारे न झाला. आता बघा तुम्हाला जशा प्रकारे इथे लक्षात घ्यायचं त्या प्रकारे लक्षात घ्यायचं. कारण कसं आहे माहिती काय, मी सांगतो म्हणूनच अशा प्रकारे याची रचना नाही. इथे जे स्ट्रोक दिलेले आहे त्या स्ट्रोकच्या आधारे तुम्हाला आपल्या मनाची रचना तयार करायची आहे आणि त्याद्वारे अक्षर काढायचं. बघा इथे न कसा स्ट्रोक आहे, पहिला उभी रेषा त्याला गोल चिपकवला आहे, आडवी रेषा आणि त्याला गोल चिपकवला आहे, एक उभी रेषा काढलेली आहे आणि मग आडवी रेषा दिली आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो हा न पूर्ण झालेला आहे. आता अशा प्रकारे न आपल्याला काढायचा आहे, वारंवार प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला आणि तेव्हा तुम्हाला तो न पूर्ण काढता येईल. खूप सोपा न आहे. आता न वर कोणकोणते शब्द तयार होतात ते बघूया. नळ, नथ, नदी हे शब्द तयार होतात. आता समोरचं बघूया, ऊ. बघा याला लहान ऊही म्हणतो आपण, हा लहान ऊ आहे. आता हा लहान ऊ कशा प्रकारे लेखन करायचा हे आपल्याला इथे जाणून घ्यायचं. तत्पर्यंत तुम्ही म्हणा ऊ,
लक्षात घ्या आणि म्हणा त्याला, मनातल्या मनात किंवा म्हणा किंवा जोरानं म्हणा. आता बघा इथे वू कसा लिहायचा, बघा इथे स्ट्रोक कसे दिलेले आहेत. डावीकडे टोन करून त्यांनी थोडासा गोल काढला आहे, अर्धवट गोल, अर्धा गोल, अर्धा गोलपेक्षा थोडासा कमी आहे. मग त्याच गोलला चिपकून अजून डावीकडे तोंड असणारा त्यांनी थोडा वर काढलेला आहे. अशा प्रकारे हा ऊ झाला. आता बघा ऊ झाल्यानंतर बघा इथे ह्या ऊचा जो उकार आहे बघा, ह्या ऊचा उकार दिलेला आहे. ह्या पहिला उकार आहे किंवा याला लहान ऊचा उकारसुद्धा म्हणतात, लहान ऊचं स्वरचिन्ह म्हणतात. ह्या प्रकारचं आपल्याला हे प्रत्येक अक्षरकाठामध्ये त्यांनी स्वरचिन्ह दिलेलं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या उकार कसा लिहितात बघा, अक्षराच्या खालून लागतो उकार, याची सुरुवात होते उजवीकडून आणि जातो हा डावीकडे. बघा असं आपल्याला उकाराचा प्रॅक्टिस करायची आहे, इथे दिलेली आहे त्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची आहे. तुमच्या पुस्तकामध्ये दिलं आहे अशा प्रकारे उकार तुम्हाला काढायचा आहे. सुरुवात झाली आहे उजवीकडून, गेला आहे डावीकडे. आता बघा मूला लागला आहे पहिला उकार, लहान उकार मू झाला. कला लागला आहे कू झाला. घला लागला आहे घू झाला. लला लागला आहे लू झाला. मला लागला आहे मू झाला. रला लागला आहे रू झाला. बला लागला आहे बू झाला. अशा प्रकारे बालमित्रांनो हा उकार लागल्यानंतर म्हणजे त्या अक्षर बघा, त्या अक्षराला लागल्यानंतर त्याचा जो उच्चार आहे तो ऊ सारखा होतो. बघा आता इथे बघा कुमार, रुमाल, बुलबुल, मनुका, मुलगा. आता इथे बघा क, का, की, कू, म, मा, मी, मू. बघा आता हे आपण याच्या पहिले काना, वेलांट्या, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी पागली. आता आपण हा पहिला उकारही बघितला, म्हणून आपल्याला इथे आपला परिपूर्ण करायचा आहे तक्ता. ल, ला, ली, ली, लू. घचा बघा घ, घा, घी, घी, गू. र, रा, री, री, रू. ब, बा, बी, बू. आता बघा याच्यापासून शब्द कोणते तयार झाले आहे बघा. ऊपासून झाला आहे उचल, उकल, उजवा, उन्हाळ. हे ऊपासून तयार होणारे शब्द आहे. मग आहे नाक, नऊ, नमन, नोट. अशा प्रकारे इथे शब्द तयार झालेले आहे. पुन्हा आपण म्हणू, माझ्यासोबत म्हणा किंवा माझ्या मागून म्हणा. उचल, उकड, उजवा, उन्हाळ. आता बघा समोरचा जो शब्द आहे तो त आहे. आता इथे तला आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे, माझ्या मागून उच्चारायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात राहील. बघा अशा प्रकारचा त असतो. आता हा त कशा प्रकारे लेखन करतात हे आपण इथे बघणार आहे. बघा खालच्या तोंडाचा, त्यांनी खालच्या तोंडात म्हणजे एक आडवी रेषा घेतलेली आहे. बघा मित्रांनो, बालमित्रांनो, एक आडवी रेषा घेतली आहे आणि त्यालाच असा एक तिरपी रेषा काढली. पण तिरपी रेषेला बघा थोडंसं त्यांनी काय केलं आहे, आपला विळा जसा राहते तसा त्यांनी झुकवलेला आहे इथे. अशा प्रकारे त आणि एक उभी रेषा आणि वरून आडवी रेषा, अशा प्रकारे हा त इथे त्यांनी कसं काय केलं आहे, काढलेला आहे. मित्रांनो आपल्याला सुद्धा असाच त काढायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे जर त काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कसं अक्षर लिहायला सोपं जाईल. कारण की हे जे स्ट्रोक आहे, हे स्ट्रोक अतिशय योग्य पद्धतीने तयार करण्यात आलेले आहे, जेणेकरून अक्षर काढताना सोपं जाईल. आता बघा अजून सोपं जाईल याकरता इथे आपल्याला अशी तुटक दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक अक्षर कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने लिहिलं जाते. बघा इथे आडवी रेषा, मग त्याला खालून असं त्यांनी झुकती अशी तिरपी रेषा घेतली, पण त्याला थोडंसं काय केलं त्यांनी, गोलाकार केला आहे तिरपी रेषेला. मग एक उभी रेषा काढली आणि डोक्यावर त्यांनी आडवी रेषा काढली. तर बालमित्रांनो हा जो त आहे आपल्याला लेखन करायचं आहे, इथे घोटून लिहायचं आहे आणि परिपूर्ण लेखन झाल्यानंतर आपल्याला आपल्या 2 रेघेमध्ये लिहायचं आहे. आणि तुम्हाला कसं
सोपं जाईल ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला लिहायचं. आता त पासून सुरू होणारे शब्द बघा. त तवा, त तवा. त तराजू, ह्या त पासून तयार होणारे शब्द बघा. त तराजू, त तराजू म्हणायचं आहे माझ्या मागे तुम्हाला. त तबला, त तबला. अशा प्रकारचे शब्द आहे. आता समोर जो शब्द येणार आहे अक्षर गटाचा तो पागणार आहे आपण. ह्या ऊ आहे बघा, याला मोठा ऊ म्हणतात. लहान ऊ झाला आपला बघून, मोठा ऊ म्हणतात. याच्यामध्ये फरक काय, याला एक शेपटी आहे मधामधून. जशी बंदराला कशी शेपटी असते त्या प्रकारे शेपटी आहे. म्हणजे आपल्याला समजून जाईल की बंदराला शेपटी असणारा मोठा आणि शेपटी नसणारा लहान. आता हा ऊ कसा प्रकारे स्ट्रोकमध्ये लिहितात तो बघूया. लहान ऊ सारखाच आहे, फक्त त्याला शेपटी दिलेली आहे बघा. डावीकडे तोंड असणारा त्यांनी अर्धगोल काढला, मग त्यालाच डावीकडे तोंड असणारा पुन्हा अर्धगोल काढला. नंतर काय केलं त्यांनी, मग मधामधून एक शेपटी काढली, असा बघा झुकवलेली आहे, तुम्हाला असं शेपटीसारखं काढायचं आहे. आणि वर अशी आडवी रेषा मारली. याला शेपटी आहे म्हणून त्या ऊन या ऊमध्ये थोडासा फरक आहे, हा लक्षात ठेवायचा. दोन ऊमध्ये फरक आहे, नाही तर एकसारखंच तुम्ही समजाल आणि दोन्ही याला एकच म्हणजे अर्थ लावाल. बघा आता याचा बघा, हा दुसरा उकार आहे, मोठ्या ऊचा दुसरा उकार आहे, ज्याला दुसरा उकार म्हणतात किंवा यांना मोठा उकारही म्हणतात. आणि हे त्या मोठ्या ऊचं काय स्वरचिन्ह आहे. प्रत्येक अक्षर गटामध्ये असे स्वरचिन्ह दिलेले आहेत. आता हे कसं लेखन करायचं आहे हे बघूया. बघा मोठा ऊ कसा लेखन करायचा आहे तर सोप्या प्रकारे दिलेला आहे बघा. आणि हे कसं आहे, हे दिलेलं आहे ना रेषेमध्ये, खूप सोपं आहे. त्याद्वारे तुम्हाला तो चटकन लक्षात येते बघा. डावीकडे तोंड असणारा अर्धा गोल, पुन्हा त्याला चिपकवला अर्धा गोल आणि मधामधून काढलं शेपूट आणि वर दिली आडवी रेषा. आता बघा शब्द बघा, ऊ पासून, मोठ्या ऊ पासून शब्द त्याला ऊस बघा, तिथे शेपटी दिलेली आहे. ऊस म्हणा माझ्या मागून, ऊस. बघा पाऊल, बघा पाणी ऊच, पाणी लच्या मधामध्ये आला आहे तो ऊ बघा. पाऊल म्हणा, पाऊल. बघा मधामध्ये आलेला आहे तो बघा. इथे तसं झालं, पाणी ऊच्या मधामध्ये आला, पाऊस. मधामध्ये ऊ आलेला आहे, पाऊस. आता बघा हा उकार जो आहे, याच्या पहिले पाहिलेला आपण उकार, हा पहिला उकार आहे. हा काय पहिला उकार आहे, म्हणजे लहान ऊचं जे स्वरचिन्ह आहे पहिला उकार आहे. आता बघा ऊ पासून तयार होणारे शब्द बघा. मोठ्या ऊ पासून ऊ न, म ऊ म्हणा माझ्या मागे, ऊ ब, खाऊ, तीन, ताक, तूप, नातू. म्हणजे मोठ्या ऊ पासून तयार होणारे शब्द आणि त पासून तयार होणारे शब्द. अशा प्रकारे हे शब्द तुम्हाला काय करायचं आहे, अजून तुम्हाला पुस्तकामध्ये काय करायचं आहे, पुस्तक घ्यायचं आहे आणि ऊ पासून तयार होणारे किती शब्द आहेत, खूप सारे शब्द आहेत. जेवढे लिहिता येईल तेवढे कमीच आहे, तुम्हाला तयार करायचे आहे. त पासून लिहिणारे शब्द. आता आपण बघा, आता आपण काय बघितलं, अक्षरगट क्रमांक 3 याच्यामध्ये आपण न स ऊ, न स प त ऊ, लहान ऊ, मोठा ऊ आणि त्याचे चिन्ह, पहिला उकार दुसरा उकार बघितला आहे. आणि हे पूर्ण आपल्याला पहिला अक्षर गटामध्ये झाला आहे, क म ल अ आ. आता ह्या सर्वांवर आधारित आपल्याला काय शब्द दिलेले आहे बघा. इथे अक्षर गटापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द बघा. म्हणजे हे तिन्ही अक्षर गट आले, पहिला दुसरा आणि तिसरा बघा. बना ताप, साप, रस, ससा, कान, माती, पीस, ऊन, ऊस, सून. माझ्या मागून म्हणायचं आहे किंवा माझ्यासोबत सुद्धा वाचू शकता तुम्ही. पूर, सूप, रूपा, सनई, पाईप,
लपला, तबला, आरसा, तुरुतुरू, कबूतर, मनीमाऊ, सासूबाई. अशा प्रकारे हे शब्द आहे. आता बघा, याच्यापासून अक्षरगटापासून तयार झालेले वाक्य बघूया. सीमा तासाला बस. कुमार सानू आली. लीलावती तूप कर. मनू ताक पी. सुमन किनारा बघ. अशा प्रकारे आता बघा, हे शब्द तुम्हाला काय करायचं आहे, वाचायचे आहे, लेखन करायचे. आता बघा वाचनपाठ याच्यावर रान नावाचा वाचनपाठ आहे. रानात बस, सारिका रान बघ, पाऊस आला, घरी चला, सरबत पी, ताक पी. ह्या अशा प्रकारचा वाचनपाठ आहे. आपल्याला असे वाचनपाठ तयार करायचे. आपल्याला जे अक्षरगट शिकले आहे ना, त्याच्यावरून आपल्याला आधारित काय करायचं आहे, वाचनपाठ तयार करायचा आहे. आपल्याला तुम्ही करू शकता. खूप सारे वाचनपाठ आहे, शब्द तयार करायचे आहे. आता बघा, उदाहरण दाखल तुम्हाला एक वाचनपाठ दिला आहे. अशा प्रकारे वाचनपाठ तयार करायचा आहे. वाचनपाठ आमरस. इरा आली. इरा घरात आली. आमरस कर. आमरस पी. घरातला पसारा आवर. हे अशा प्रकारे तुम्हाला वाचनपाठ तयार करायचे आहेत, शब्द तयार करायचे आहेत. याकरता तुम्हाला तुमच्या आईवडिलांची मदत घ्या. अक्षरगटासाठी तुमच्या शिक्षकाची मदत घ्या. तुमचे मोठे भाऊ असेल त्यांचीसुद्धा मदत घ्या आणि अशा प्रकारे अक्षरगट अभ्यास करा. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.